एक ब्रेकिंग अपडेट पाहतोय। आरक्षणाच्या मुद्द्यावर आता धनगर समाज सुद्धा आक्रमक झालाय। धनगर समाजाकडून राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। धनगर समाजाकडून आरक्षणासाठी महाराष्ट्रभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर धनगर समाज रस्त्यावर उतरणार आहे। तर एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी ही धनगर समाजाने केली आहे। अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आता पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केला जाणार आहे। कारण एआय तंत्रज्ञान असलेले तब्बल 2750 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे शहरामध्ये उभारले जाणार आहे। पुण्यातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या चतुश्रृंगी मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम आता पूर्णत्वास आलंय। हे काम लवकरात लवकर पूर्ण करून आता 29 सप्टेंबर पासून मंदिर हे भाविकांच्या दर्शनासाठी खुलं केलं जाणार असल्याची माहिती मंदिर विश्वस्त मंडळाने दिली आहे। त्यामुळे नवरात्र उत्सवामध्ये भाविकांना देवीच्या दर्शनाचा लाभ मिळणार आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये 3 ऑक्टोबर पासून घटस्थापनेने प्रारंभ होणार आहे। त्यापूर्वी देवीच्या मंचकी निद्रेस मंगळवार 24 सप्टेंबर पासून प्रारंभ होणार आहे। सिंधुदुर्गमध्ये निलेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कुडाळ येथील सिंधुदुर्ग राजाचं आज विधिवत विसर्जन होणार आहे। दुपारनंतर विसर्जन मिरवणूक निघणार असून निलेश राणे उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ मानलं जाणाऱ्या सप्तशृंगी घाट भाविकांसाठी 4 दिवस बंद राहणार आहे। 23 ते 26 सप्टेंबर पर्यंत सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत हा घाट वाहतुकीसाठी बंद राहील। आयात शुल्कात कपात केल्यानं परदेशातून सोनं आयात करणं सोपं झालंय। एका अंदाजानुसार या सणासुदीच्या हंगामामध्ये सोन्याची मागणी ही 30% जास्त वाढेल। आयात शुल्क कमी करण्यात आल्यानंतर ऑगस्टमध्ये भारतातील सोन्याची आयात ही 3 पटीनं वाढली आहे।